सुदर्शन घुले बीड मधल्या केजचा टाकडी या गावचा रहिवासी आहे। सुदर्शन घुले 27 वर्षाचा आहे। सुदर्शनचं इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण झालंय। सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या ऊसतोड कामगार मजुरांना सुदर्शन त्यांच्याकडनं वसुली करायचा। सुदर्शनची राजकारणात चांगलीच ओळख होती। सुदर्शनवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत, तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षात 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। याच दरम्यान वाल्मिक कराडचा खास असलेल्या विष्णू चाटे यासोबत सुद्धा त्याची ओळख झाली। त्यातून त्याला काही कामं मिळाली। राजकीय नेते, पक्षाचे कामं करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्यानं गावकरी सांगतात। एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्येतला प्रमुख जो आरोपी आहे, मुख्य आरोपी म्हणून सुदर्शनचं नाव घेतलं जातं। हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टराला सुद्धा या संशयातनं पकडलं आहे। सुदर्शन घुलेला पैसे एका डॉक्टरनं पुरवल्याचं सांगितलं जाते। हत्या प्रकरणातील फरार आरोपी जे होते तर त्यांना मदत केल्याच्या संशयातनं डॉक्टर संभाजी वायबसे